मुंबई पुणे एक्सप्रेसवे संदर्भातल्या खरं तर तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढलेल्या आहेत आणि आता तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा मृत्यूचा सापळा बनलाय। त्यामुळे नेमक्या कुठे अडचणी येतात, काय चुकलं एक्सप्रेसवेवरती किंवा लोकांच्या काय चुका होतात याचा आम्ही पंचनामा केलाय। 2012 साली झालेल्या अपघाताच्या कटू आठवणी तन्मय पेंडसे यांच्या मनात आजही घर करून आहेत। तन्मय यांचे बंधू अभिनेते अक्षय पेंडसे आणि अभिनेते आनंद अभ्यंकर मुंबईच्या दिशेने येत होते। डिवायडर ओलांडून टेम्पो आला आणि तन्मयनं 3 जिवलगांना गमावलं, पण त्यातले दोघे नक्कीच वाचले असते जर त्यांना वेळीच उपचार मिळाला असता। ॲक्सिडेंट झाल्याच्या स्पॉटपासून हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंतचा ज्याला मेडिकल टर्मिनल म्हणजे गोल्डन आवर्स म्हणतात, आज जर का गोल्डन आवर्समध्ये जर का उपचार मिळाले असते तर कदाचित आनंद अभ्यंकर आणि माझा पुतणा हे कदाचित वाचू शकले असते। दादाचा मृत्यू हा जागीच झाला होता, त्यामुळे तो वाचण्याचे चान्सेस नव्हते। पण आज जर का ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्स असते किंवा ट्रॉमा केअर युनिट इथे असतं तर मिनिमम इमिजिएटली रिस्पॉन्ड होऊन पेशंटला स्टॅबिलाइज तरी करता आलं असतं। एका बाजूला टोलच्या स्वरूपात हजारो कोटी रुपये गोळा करण्यात आले तर दुसऱ्या बाजूला या मार्गावरती शेकडो लोकांचे प्राण गेले। परंतु हे होत असताना या मार्गावरती एकही ट्रॉमा केअर युनिट म्हणजे हॉस्पिटल सुरू होऊ शकलं नाही। आता हे ट्रॉमा केअर युनिट सुरू असल्याचं सांगण्यात येतं, परंतु ते चक्क बंद आहे, दरवाजाला अगदी कुलूप आहे। करंटेपणा पहा, ट्रॉमा सेंटरच्या आड सत्ताधीशांनी उत्पन्नाची संधीही शोधली। ट्रॉमा केअरचं कंत्राट वुडस्टॉक हेलिकॉप्टर सर्व्हिस कंपनीला दिलं। ट्रॉमा केअर सेंटरच्या खर्चापोटी शेजारीच कंपनीला फूडमॉलसाठी परवानगी दिली। अपघातग्रस्तांना हेलिकॉप्टरनं आणण्यासाठी 2 हेलिपॅडची परवानगी दिली, जागाही दिली। मॉल उभारणं सुरू झालं, हेलिपॅड बांधूनही तयार झालं, पण ज्याच्यासाठी हे सगळं झालं ते ट्रॉमा केअर सेंटर मात्र उभं राहिलं नाही। मुंबईच्या हद्दीत अपघात झाला तर जखमींना थेट पनवेलला न्यावं लागतं आणि पुण्याच्या हद्दीत झाला तर थेट निगडीला। म्हणजे तुमच्या आयुष्याची दोरी या 2 शहरांमध्ये कधीही तुटू शकते। किमान 2 ट्रॉमा केअर युनिट पाहिजेत, एक पुणे हद्दीत पाहिजे, एक मुंबई हद्दीत पाहिजे। ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्स पाहिजेत की ज्या दर 10 ते 15-16 किलोमीटरवरती ह्या सेटअप केलेल्या असतील। बिकॉज ॲक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याच वेळा क्लेम केला जातो की 8 मिनिटात ॲम्ब्युलन्स पोहोचते। दर 10 किलोमीटर 12 किलोमीटरवरती ट्रॉमा केअर ॲम्ब्युलन्स जर का झाल्या, त्या पद्धतीने डॉक्टरांची यंत्रणा चांगल्या पद्धतीने उभारली गेली तर निश्चितपणे जे गोल्डन आवर्समध्ये लोकांचे प्राण जात आहेत किंवा या ठिकाणाहून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा हा जो मोठा वेळ जातो तो निश्चितपणे याच्यामध्ये वाचू शकेल। वेग वाढला पण सोबत रिस्कही वाढली, पण ती रिस्क नक्कीच कमी झाली असती आणि आज हजारो जीव वाचले असते जर ट्रॉमा सेंटर असतं तर। माझ्या सुरक्षित महामार्गाला आज तातडीनं गरज आहे ती या सक्षम ट्रॉमा सेंटरची। मंदार गोंजारी, ABP माझा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे।